1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, बायको कधीच घरी नांदत नसल्यामुळे शामराव आले आहेत सोडचिठ्ठीचे कागद घेऊन आपल्या सासरी. चला बघूया पुढे काय होतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इबलिस गावकऱ्यांना. शामराव, शामराव, अरे बाज झालं की आता घरातल्या घरात 10 किलोमीटर चालला असाल का? बसा की आता, पाय दुखून येतील, बसा की खाली. बसायला नाही आलो मी इथे. हा माहितीये, मग कशाला आलाय हे जाबाईची तू बॅगा भर आणि जाबाई पुन्हा तू नको दाखवूस इकडं जाय कडनी. मग शिलगाव त्या बॅगान बुगात तिकडे शिलगावा तिला न्यायला आलोच नाहीये मी. म्हणजे मला ती नकोचे बायको म्हणून. काय हो? का नकोय मी तुम्हाला? कुठं कमी पडले हो मी? अरे इथली तिथली तरी लाज वाटू दे ना. कुठे कमी पडली? अरे कमी पडायला माझ्या वाट्याला झाली नाही ना तू. काय बोलाव का? ए तिने बायने 8 वर्ष झाली ग लग्नाला. हाल्या हू इथेच खपलेली आहेस ना तू. दर 6 महिन्यांनी कावरा बावरा कुत्रा होऊन येतो मी इथे. तुझ्या रावण्या करतो, तक तक करतो. पण बाय ना आता मी भिकारी वाटायला लागलोय. बरं ज्या गोष्टीची भीक मागायची ते सांगायची पण लाज वाटते आता. इतका बेकार भिकारी झालोय मी. बरं येते तू. उपकार केल्यासारखी कधी मधी माझ्या घरी येते ना. काय येते? दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ते परत इकडे येऊन खपते तू. बरं ज्या दिवशी आलेली असते ना तेव्हा पण माझ्या अंगात दुखतंय, माझ्या डोक्यात ठणकतंय. काय नाटक आहेत. अरे बाप नको, आता जीव कितरून गेला माझा. आता हा विषय मला कायमचा संपवून टाकायचा आहे. हो मग हे घ्या, हे घ्या. का हो? कसलं पेपर? काय मम्मीसाठी भाषा लिहून आणली काय यात? काही बोलता का? विचार. मला काडी मोड घ्यायचा आहे. हो डिवोर्सचे पेपर आहेत हे. बोलताय हो? काय कळतं का तुम्हाला? कसं आहे बोल ना ग डिवोर्स येत आहे. असं नका करू हो, पोरगी माझी सोन्यासारखी. काय म्हणतील लोक? असं नका बोलू. कारण तर सांगा काय येते. सांगा ना कारण सांगा. अरे हे रेकॉर्डिंग जरी जज साहेबांना ऐकवलं ना ते डिवोर्स मिळवून देतील मला. कारण काय आहे म्हणे. असं नका करू हो, गावची लोक काय म्हणतील हो. असं नका करू. मी वाटलं पदर पसरते तुमच्याकडं. पदर कुठं आहे? थांब ग इथं आहे. हळू हळू मामी, हळू. पदर पसरते असं नका करू. जावई शामराव, बापू. काय तुम्ही लगा? काय बोला ना त्यानं. भरला संसार मोडायला चालले होते. माय कशाचा भरला संसार? माय संसाराचा पार भणका उडालेला आहे. लग्नाच्या फोटो मध्ये काय ते एकत्र बघितलं होतं दोघांना, त्याच्यानंतर ही इकडेच आहे. कायचं लग्न? मोडा खुट्टी दे चिठ्ठी देऊन टाका घटस्फोट. काय देऊन टाका हो, काय देऊन टाका. सोपं आहे काय हो? सोपं नाहीये, पण आता त्याच्याशिवाय इलाज नाही. बा आहे ना माझ्या मागून काय काय पोरं आले, त्यांची लग्न झाली, त्यांना 2-2 पोरं झाले, त्यांचा संसारातला रस संपला आणि मला संसाराची एवढी सुद्धा चवचा खायला मिळाली नाही. जावई बापू असं काय मी सुना सांड म्हणून फिरतोय. संट्या आहे मी अजून पण संट्या. शामराव, नाही ऐ, हो. आता या पेपरवर सही कर, मला मोकळं कर. दुसरं लग्न करायचंय मला, नाही तर त्याच्या आधी माझ्या हातून काहीतरी बेकार होऊन जाईल मामा. हो अहो काय बोलत काय 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 कडक बंदी आहे का तुम्ही? हो आहे. एवढं काय कडक होत आहे का? शांत व्हा की शामराव, जरा बसून बोलू आपण. शांत व्हा. एवढा काय तडका बडकी निर्णय घ्यायचा असतो का? आणि घटस्फोटाचं काय होणार आहे? एवढं मोठं आयुष्य पडलेलं आहे. तो चुप आहे आता. हा?
मी दुसरं लग्न करीन आणि जी पोरगी 24 तास माझ्यासोबत राहील ना तिच्यासोबत लग्न करीन मी. तिला मी मालदीव, सिंगापूर, होनुलुलू सगळीकडे नेईल. हा, आणि ती ज्या गोष्टीवर हात ठेवील ना ते देऊन टाकीन मी तिला. पण आता माझ्या आयुष्यात आहे ना ही माहेरची साडी नकोच आहे. असं नका करू. माझ्यासारखी परी कुठं जाय असं नका करू किती ना. कोकावताय हो गुच्चू पठाणा, किती कोकावताय. आता त्या पोह्यांच्या कार्यक्रमात आहे ना पुरीच्या आवाजाच्या आधी तिच्या आईचा आवाज ऐकीन मी. बोलताय तुम्ही असं बोलत आहो. पेढे घ्या पेढे पेढे. पेढेवाला आलाय, घ्यायचेत का कुणाला? पेढेवाला आलाय. जावई बापू आहेत ते पेढेवाले ना काय? घ्या घ्या पहिले पेढे घ्या पेढे घ्या. कसला पेढा? सांगतो सांगतो आई पहिला आशीर्वाद द्या. आनंदाची बातमी आणली. काय झालं? मी बाप झालो तुम्ही आजी झालात. अरे वा. आई का चेत आहे? पुण्याला कवा झालं कवा झालं. काँग्रेस थँक्यू थँक्यू. काँग्रेस. पण 3 पोरं आधीच झाली होती ना तुम्हाला. हे चौथं. क्या बात आहे. कुरळे केस झाल्यापासून मी ऐकत नाही आणि थकत नाही. काय लागा सांगितलं मी नाही लागा आम्हाला कवा झालं बाळ. नाही म्हटलं जरा थोडं सरप्राईज देऊया तुम्हाला. दिलेला अजून एक सरप्राईज आहे. प्रिया आणि बाळाला घेऊनच आलोय. काय सांगत आहे? काय रे? नजर काढे भाकरीचं तुकडा. काय डेटवर ना माय तन तन कुदी राहिनी तू. एवढ्या काय आनंदाच्या उकळ्या फुटतायत. 6 महिन्यांनी नवरा येतो तेव्हा चेहऱ्यावर हास्याची एक लकीर उमटत नाही तुझ्या. तसं नाही ना, आता पिरियाला बाळ झालं ना म्हणून मग अरे आपल्याला होत नाही त्याचं काय. होईल हो आपल्याला पण. कसं होईल का मसाड तोंडे, कसं होईल. त्याच्यासाठी तू माझ्याकडे आली पाहिजे ना. बोलते जा ना बाई पटकन. काय जाना लवकर जाना. लवकर ती बाहेर उभी आहे. शामराव शांत राहा जरा. एवढी येऊ नका तुम्ही शांत बसा जरा. अरे शांत बाप थोडस. रे बाप रे बाप. प्रिया प्रिया हाय या. प्रिया येऊन द्या. सावकाश. आलं का, आलं का, आलं का. मामी. जाय आज जाय. ये फिर काय नाही होत मला ये लवकर. आई गो. सावकाश सावकाश. किती का? कसलं गोड बाळ हाय ग. वा वा वा. यांच्यावरच गेले. पहिलं का बाळाचे केस बी कुरळे जायची बरं का. मामा माझ्या एकट्यावर नाही गेलंय, हा? आमच्या दोघांवर गेलंय. होय का. दाखव दाखव माझ्याकडे ते पहिलं. हळूहळू आया सांभाळ. आहे ग बा. आहे ग, कसलं गोड आहे ग. अरे, हा? हा, कसं वाटतं हा? मनी मायो कसं हसून राहिला. अयो, 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 अयो. काय दिसस श्याम्या बघ. ओ माडी आपण आठे कशासाठी येईल शितस आणि तू काय कर राहिनी बाळासोबत काय खेळते. तुझं बाळ दे ना मग खेळायला. एकट्याने जमलं असतं ना अख्खं पाळणा घर उघडलं असतं मी. ए, शामराव. निसर्गासमोर हारलोय ना. अरे आई एवढी मागती तर द्या की ना तोंडाला का कायच करताय तुम्ही. द्या की. अरे मरशील का तू. द्या की काय त्याच्यासाठी तू नको का. ऑनलाईन मागवू का बाळ. काय बाळ आहे. हे पण माझ्यावर हसून राहिलं खुदू खुदू. या ए प्रिया काँग्रेस बर का. ए सेतू बघ तीच बाळासारखी दिसते, तिला 4 बाळ झाली. तू एवढी टेम्पीच्या टेम्पी आहे, मी एवढा डोबा आहे, आपल्याला एक पण बाळ नाही. पण तुला त्याचं काहीच वाटत नाही ना, काहीच वाटत नाही तुला. चल चल पटकन सही कर. सही कर. त्या फाईल कुठे ती फाईल वर. बनाव आता माझं लेकरू आलंय त्याचं लेकरू आलंय. तुमचं काय चाललंय. अगं सही कर ग. थांबा ना. प्रिया आपण वेळेत आलो. जमिनीचा व्यवहार चालू आहे वाटतं. काय साडू भाऊ सातबाऱ्यावर नाव चढवताय वाटतं. नाही नाव काढून टाकणार आहे मी. म्हणजे तुमच्या सगळ्यांशी संबंध तोडून टाकणार आहे मी. घटस्फोट घेतोय घटस्फोट. माझ्याच्याने होत नाही. अहो इकडे बघत आहे.
सावकाश 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 आणा इकडे का एक काम करा शामरावांकडे द्या मग त्यांच्याकडे म्हणून हसलं होतं ती अच्छा, अच्छा. शामराव, घ्या, घ्या, घ्या. अरे घ्या, घ्या. नको ना. आम्ही घे. घ्या, घ्या. मग मी कसं घेऊ काय घ्या, घ्या. आलं माझ्या ओल माझ्या पिल्लू ओल माझ्या डमोडी कधी तर तू ओल माझ्या पिल्लू रडायचं थांबलो आया कळती हो जीवाला ज्याला कळायची त्याला नाही कळत ना पण नाही नाही शामराव तुमचं पोरग लय लकी असणार आहे बरं का हातात लय प्रेम आहे तुमच्या पोरग थांबलं रडायचं माझ्या हातातनी अख्ख्या अंगात प्रेम तुंबलंय माझ्या पण ते बाहेर पडायला जागा सापडत नाही आतल्या आत ठस ठस करतय पिल्लू या 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 नेमन या मान नीट पकडा मान नीट पकडा हा. ए, तू काय असते सोड चिठ्ठीचं काय ते बोला पटकन थांबा ना आता काय सोड चिट्टी करताय काळजी करू दे का माय पोरगा आले तर बघू दे विचारपूस करू दे ना त्यांची. करा करा काय ग पिरिया कधी झालं ग काय सांगितलं नाहीस कळवलं नाहीस ते अगं अचानक पोट दुखायला लागलं मग हे घेऊन गेले हॉस्पिटलला आणि मग कर का सही कर लवकर पटकन सही. थांबा ना जरा काय बी डोक्यात घेऊ नका तुम्ही मी येईन मग रात्री निघू आपण हा नको नको तू येशील आणि त्याच्यानंतर या पोराला हागवण लागेल परत त्याचा करायला इकडे बिडी असं बोलत आहो बारक्या पोराला दे ना घटस्फोट दे मला पटकन घटस्फोट दे थांबा ना. सही कर याच्यावर. काय चाललंय? सही कर. ए, शामराव तक तक करू नको नाही तर काय पोरगं परत ओली बाळंती नाही ती जरा थांबा ना ही नाही करणार तू कोण करणार आहे अरे तुम्हाला फक्त ओली बाळंतीन दिसते हा सुक्का नवरा नाही दिसत का तुम्हाला बाबा काय बोलत त्यात शाम्या अरे हॉटेल बावडी झाली आता माझी राहिला शाम्या काय थांबलं चिपट बसलं सोड चिट्टी दे सोड पोरग रडतंय इथं नाही तर काय काय चाललंय घरात तुमचं काय चाललंय लगा? अहो घेऊ नाही नाही माझ्याकडे नको ते मला मान धरता येत नाही अरे चौथं बाळ आहे ना तुमचं अरे माणूस आहे आपण कुत्तलडे नाहीये दुरूनच पिल्ल पाहिजे बा आई बघते का ग हळू कसं देतेस ग आम्ही हळू 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 हो दमाने, दमाने. अगं शांत कर की अगं नाही ग येते बघ ग येते. तुम्ही माये ओ हो मांदर मांदर नाही, नाही, माझ्याकडे नको बाबा नाही ती काय सांगतो प्रिया जा इकडे द्या नुसतं कच्चा कच्चा करता येते ह्यांच्याकडे बघून हसतंय द्या द्या द्या. आहे ना तुम्ही माझ्याकडे आ करून बघते ए रे आ बाळ आहे का काय ओले मोठ ए, प्रिया बोट क्या नारळतय सारखं का नारळ ठेवला नाही सोय पाराव येताना नाही नाही कसला नारळ अरे काय ए जावाय आहे का काय काय कोण जावाय आहे का तुम्ही नारळ नाही ठेवला होय येताना पाराव घाई घाई चालू ना पेढे घ्या काय ए शेताचा नारळ घेऊन असला तर लगेच. हाय की आंटी आंटी पहिला नारळ ठेवा पाहिजे चला चला उठा उठा चला घेऊन नारळ लवकर चला 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 आई, उठता येतंय आहे का ग? हाय, 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 चला आय हळू 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 मामी हळू आणा इकडं. चला, चला. आणा आणा ए, चला चला ए, अरे बाळाला कुठे घेऊन निघाली बाळाला नको घेऊ बाबा घरात ठेव अहो एकटं ठेवायचं घरात तिने सांगायचं बाळाला निघून ठेव इथं ठेव इकडं यो नाही, एकटं नाही. कसं सोडणार यांच्याकडे दे की हे बघतील ना हा हा धरा अरे पण अरे असं काय करता चला लवकर नारळ वाढ. असं पण जाऊ नका. बघा जाऊन येतो पटकन. सोडून चालू का? जाऊन ये. नारळ दिला. अरे बाळाला सांभाळायला का त्याची आई आहे का मी कामाला प्रतीन बाय उचे भो ए गंप्या डंबोडी तुझी जी मावशी आहे ना ती दलिंदर आहे तिने जर ऐकलं असतं ना तुझ्यासारखा एक टेम्प्या आला असता बा काय बघतो रे हं? माझी नकुल करू माझी अरे करा बोटक्या नाकाच्या काय वाटलं ताणतो रे हा काय वाटलं ताणतो नक्कल करतो अरे बाबा मी इथे एकटा बसलेलो आहे इथे कोण आहे माझ्यासोबत अरे तुम्ही बाय ना धांड्या मारू धांड्या काय अर्थता आहे बाप त्याच्या आवाजात आता का तुला येऊन वंजारू रे
हा हा गोठ्यात येऊन तुझा मक्कू घेतो. चल त्याचा मक्कू घेऊ रे. त्याचा मक्कू घेऊ. बोल म्हणतो, बोल म्हणतो. वा 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 वा, क्या बात है. इतकं गोड परफॉर्म केलं की तुम्ही सगळ्यांचं मक्कू घ्या असं वाटतंय. मस्त. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. छान होतं सादरीकरण. श्याम्या, तुझ्या हातात बाळ आहे, समोर रेडा आहे, समोर बायको पण आहे, पण ती रेडी नाही आहे. क्या बात. वा. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस मस्त, छान, मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स. सगळ्यात आधी बने आणि सर ह्या दोघांना स्पेशल मेन्शन, कारण बाळाचा आवाज बनेनी काढला होता आणि गोठ्यातले सगळे आवाज सचिन सर स्वतः उत्साहाने हौशीने नेहमी काढत असतात. त्यांनी खूप मजा येते. श्यामदादा, तुमची दया येते मला प्रत्येक वेळेला, आणि मी सजेस्ट करेन की कपल काउन्सिलिंग करा आणि मग ठरवा. आणि मला डोबा आणि टेम्पी याचा अर्थ काय सांगा. डोबा म्हणजे असा की खूप वय झालंय, लग्न नाही झालंय, गोड नवरा म्हणतो. हा, गोड नवरा. आणि टेम्पी म्हणजे टेम्पी सेम गोज जर ती बाई असेल तर. अच्छा. एक काही काही शब्द खूप इंटरेस्टिंग असतात. आम्हाला म्हणजे ऑडियन्स म्हणून ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, ही उत्सुकता लागून राहते. त्यामुळे हे कायमच नवीन 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 शब्द तुम्ही शोधून काढता, जे आम्ही पहिल्यांदा कधीच ऐकलेले नाही आहेत. मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान. आता थांबा असं मी तुम्हाला सांगेन. थँक्यू. गुड ॲडवाइस. थँक्यू टीम.